नमस्कार भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो. बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर आज आपण भारतामधील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे उज्जैनचं महाकालेश्वर. आज तुम्ही आणि मी आपण दोघेही तिकडे जाणार आहेत. घाईगडबडीमध्ये कुठलीच गोष्ट व्यवस्थित होत नाही, त्यामुळे तुम्ही कुठे जाऊ नका, तिथेच बसा आणि माझ्यासोबत चला उज्जैनला. मित्रांनो, गाडी क्रमांक 1552, गाडी क्रमांक 22910, वलसड एक्सप्रेस, जबलपूर, नरसिंगपूर, पिपरिया, इटारसी जंक्शन, भोपाळ जंक्शन आणि त्यानंतर उज्जैन. आपण याच गाडीनं जाणार आहोत. संध्याकाळचे 7:30 ते सकाळचे आय थिंक 3 वाजेपर्यंत आपल्याला ही गाडी तिथं पोहोचेल उज्जैन जंक्शनला. रात्रीचा हा प्रवास असणार आहे आणि दिवसाचा तुम्ही तर बघणारच आज समोर. ठीक आहे, तर चला निघूया. सकाळचे जवळपास 4:30 वाजून गेलेत आणि मी उतरलोय उज्जैनच्या एक स्टेशन पुढं. देखा आपने लापरवाही का नतीजा है. माझे आजोबा नेहमी सांगायचे की बाबा झोप लय बेकार असती, जास्त झोपत जाऊ नको. बरं झालं लगेच ही गाडी आली आपल्याला. या गाडीनं रिटर्न उज्जैनला चाललोय. मी एक स्टेशन पुढे उतरलो होतो. फायनली पोहोचलोय बघा उज्जैनला. चुकून मुकून कसं का होईना पण पोहोचलो. आज उलटा गेलो होतो दुसऱ्या ठिकाणी. उज्जैनचं जे स्टेशन आहे, स्टेशन बघा जसं काय मंदिरच आहे असं स्टेशन आहे उज्जैनचं, बघू शकता. आणि इथून आपल्याला रामघाटला जायचंय, कारण मित्रमंडळी अगोदर तिथं पोहोचलेत. मी एकटाच आलो होतो कारण मला सुट्टी भेटली नव्हती लवकर. चला तर आपण निघूया रामघाटला. उज्जैन मध्य प्रदेश राज्यातील सर्वात मोठे 5व्या क्रमांकाचे शहर म्हणजे उज्जैन शहर. हे शहर शिप्रा नदीकाठी वसलेले आहे. मध्य प्रदेश राज्याची राजधानी भोपाळ या शहरापासून 190 किलोमीटर अंतरावर असलेल्या या शहराचे सर्वात मोठे भाग्य म्हणजे भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणजेच उज्जैनचे श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. चला तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत बाबा महाकालेश्वर यांचे दर्शन करण्यासाठी उज्जैनला. त्या नदीमध्ये आंघोळ करून एमसी स्टँड सारखे केस झालेत. आता चाललोय दर्शनाला. सकाळी 4 वाजल्यापासून रांगा लागल्यात, पण आम्हाला असं झालं की आता तुम्हाला तर माहितीच आहे, तुम्ही बघितलं असेल अगोदर काय झालं तर, त्यामुळे आपण लेट झालोय भरपूर. हा माझा मित्र आहे म्हणजे लकी. उससे सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. त्याचं नाव लकी आहे. तो आणि मी आम्ही दोघं जण एकाच ऑफिस मध्ये काम करतो. ही त्याची आई आहे. यांना मराठी काय कळत नाही. मंदिर परिसरामध्ये एक गोष्ट मात्र बघितली बघा, इकडं ना मॅनेजमेंट एवढं चांगलं आहे ना. गाड्या तुम्ही बघू शकता कशा व्यवस्थित लावलेल्या आहेत सगळ्या. आपल्यासारखं नाही, आपण जिकडे बघितलं तिकडे कुठेही गाडी घुसवतो आणि उभं राहतो. बस एकदम शिस्तीमध्ये गाड्या लावल्या टोटल. आणि आपण जवळपास पोहोचलोय मंदिराच्या, भरपूर जवळ आहे. 100-1 मीटर राहिलोय फक्त बस. अंघोळ करून झाल्यानंतर मी आणि माझा मित्र पूजेचं साहित्य घेऊन शिव मंदिराकडे निघालो. जाता जाता वाटेमधूनच लांबून उंचचे उंच मंदिर दिसतं आणि त्याच जागेवरून अफाट असणारी गर्दी सुद्धा दिसते. तरी आम्ही त्या गर्दीमध्ये महाकालेश्वर भगवान की जय असं म्हणत आम्ही वाट काढायला सुरुवात केली आणि पोहोचलो. जसं जसं जवळ येतो ना, एक वेगळीच अशी पॉझिटिव्ह एनर्जी येते माहिती का. आपल्या पंढरपूरच्या मंदिरात आल्यावर सुद्धा असंच होतं आणि इकडं पण जसं जसं जवळ येतोय ना तशी एक वेगळीच एनर्जी येते माहिती. आपण आता मंदिराच्या जवळपासच आलो, एकदम रांगेमध्ये आहे. हे बघा, मोबाईल अजिबात अलाउड नाही मध्ये माहिती का. मोबाईल जर सापडला ना तर विषयच नाही. पण आपण आणलं तसे 2 मोबाईल आणलेत, एक नाही एक दुसऱ्या जेलमध्ये. अगदी जवळ आलोय आपण. हे बघा, अच्छा
बघू शकता आपण एवढं दूर आलोय. दर्शन पण खूप लांबून आहे इथं. हे एकदम मंदिरात खालच्या बाजूला फील्ड आहे खाली. आणि दर्शन भरपूर लांबून आहे. काय काय माहित नाही. एवढी गर्दी आहे बघा इकडं ना. बाप रे बाप, एवढी गर्दी. मंदिराच्या ना म्हणजे जे मेन शिवलिंग आहे त्याच्या भरपूर लांबून दर्शन आहे. काय माहित नाही, बरंच लांब आहे. आपल्या पंढरपूरमध्ये सुद्धा एवढं लांबून दर्शन नसतं. इकडं भरपूर लांबून होत असतं. गर्दी खूप जास्त आहे कदाचित त्यामुळे असं. चला तर आपण बाहेर निघतोय आता. शेवटी दर्शन झालं. दर्शन करून बाहेर निघालोय आपण. मेन जे मंदिर आहे ते हे आहे. भरपूर प्राचीन मंदिर. आता कधीच आहे एवढा काही इतिहास आपल्याला माहित नाही. मोबाईल आपल्याला अलाउड नव्हता पण आपण लपून आणलाय बघा ती पोरगी. इकडच्या पोरी पण काय कमी आहे बाबा. पोरापेक्षा पोरीचा आवाज जास्त होता आता म्हणजे जेव्हा आम्ही रांगेत होतो का. आणि आता ती पोरगी दिसली तर हाय काय म्हणती. काय सांगा आता, चांगली गोष्ट आहे. बाबा महाकालेश्वर यांचे दर्शन झाल्यानंतर मी, माझा मित्र आणि त्याची आई आम्ही तिघेजण जवळच असलेले भारत माता मंदिर बघण्यासाठी बाहेर पडलो. फिरून तर आपलं सगळं झालंय. बघण्या लेस गर्दी पण बघायचं कामच नाही. बाप रे बाप, सकाळी तर लय गर्दी होती, आता कमी झाली थोडीशी. तसं मी एकटाच आहे. 2-4 जर पोरं असले ना तर मज्जा येते थोडीशी. बघा भारत माता मंदिर. फायनली मित्रांनो सगळं फिरून झालंय आणि आपण आता रिटर्न निघतोय. त्यामुळं ब्लॉग आपण इथं संपवणार आहे. कसं वाटलं तर नक्की कळवा. चांगलं वाटलं तर लाईक करा. कारण तुम्ही जर डिसलाईक केलं तर मलाही बघावं लागेल की कुठं मी चुकतोय आणि माझ्यात काहीतरी इम्प्रूव्हमेंट येतील. त्यामुळं आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू काहीतरी कुठल्या नवीन स्थळावर. सध्या दिवस फिरायचेच आहेत त्याच्यामुळं भेटूया तर ठीक आहे. पाणी पितं ना.